नमस्ते. नमस्कार. आपला परिचय पूर्ण. मी रामकृष्ण गोविंद शास्त्री जोशी, मुक्काम पोस्ट सातारा. काय करता सध्या तुम्ही? आपली वेदपाठ शाळा, गोशाळा, अग्निहोत्र हे आपण आपल्या संस्थेमार्फत उपक्रम चालवतो. कधीपासून आहे? तर हे आमच्या वडिलांपासून चालत आलेलं आहे. परंपरागत हे असेच उपक्रम आमच्याकडे चालत आलेले आहेत. म्हणजे अगदी कितीही पिढ्या तुम्ही मागच्या बघितल्या तरी ह्या अशाच आहेत. हे कशासाठी करायचे नेमकं? हे सर्व काही एक आपल्या धर्माच्या रक्षणासाठी आणि एक आपलं कर्तव्य म्हणून जे पूर्वापारात आपल्या पूर्वजांनी चालवत आणलेलं आहे. आणि पाठशाळा असेल, गोशाळा असेल, अग्निहोत्र असेल, याच्याशिवाय आपलं जीवन नाही हे आम्हाला अगदी पूर्ण कळून झालेलं आहे. त्याप्रमाणे आपण हे करत आलेलो आहोत. आणि यासोबतच गोशाळा पण आहे तुमच्याकडे? नक्कीच, गोशाळा तेवढीच महत्त्वाची. कारण गाईची सेवा आमचा दिवस नाही किंवा रात्र नाही, काहीच नाही. आमच्या उठल्यापासून आमच्या सकाळच्या पहिल्या क्षणापासून गाय आहे, झोपेपर्यंत गाय आहे. गाईच्या शिवाय आमचा दिवस उजाडत नाही, मावळत नाही. आमचं कोणतंही कार्य तुम्ही घेतलं तरी त्यात गाईचा संबंध आहेच. सविस्तर सांगाल? अगदी. संबंध कसा, कोणत्या ठिकाणी? सकाळी सूर्योदयाला आमच्याकडं होम असतो अग्निहोत्राचा. त्या होमाला दूध जे लागतं ते गाईचंच लागतं. त्यानंतर इंधन म्हणून गाईच्या शेणाचाच वापर असतो. त्यापासून आम्ही गोळे करू, गवऱ्या करू, हा त्यात महत्त्वाचा भाग. शुद्धीसाठी गोमूत्र लागतं, जमीन सारवायला सुद्धा शेण लागतं. आणि शिवाय आपली पाठशाळा आहे, आपल्याकडे विद्यार्थी असतात राहायला कायम. त्यांना सुद्धा दूध, तूप, दही, ताक, लोणी सगळं आपण आपल्या घरच्याच पद्धतीचं ठेवलेलं आहे. शक्यतो विकतचं दूध आम्ही आणत नाही, विकतचं दही नाही. आमच्याकडं दर 15 दिवसाला मोठा यज्ञ असतो. त्याला साधारण तूप आपल्याला 2-2 किलो लागत असतं. तेही आम्ही शक्यतो घरच्याच गाईपासून, घरच्याच गाईच्या दुधापासून मिळवण्याचा प्रयत्न आमचा जास्तीत जास्त असतो. आमच्यातलं कोणताही कार्यक्रम, तुम्ही धार्मिक कार्यक्रम घ्या, कोणताही कार्यक्रम बघितलात तरी गाईशिवाय तो कार्यक्रम आमचा होत नाही. गाय असावीच लागते. मग ती गाय उपलब्ध कशी करता तुम्ही? आता शक्यतो बरीच लोक आपल्याकडे आहेत की गोदान करण्यासाठी येतात आपल्याजवळ. कित्येकांना पाठशाळा आहे, आपली गोशाळा आहे, ज्यांना माहिती आहे. मग त्यांच्या इच्छेने कोणाला त्यांच्या वाढदिवसानिमित्त, कोणाला पितरांच्या प्रित्यर्थ त्यांना पत्रिकेनुसार गोदान सांगितलेलं असतं. मग कित्येक माणसं येतात की आम्हाला गाय दान द्यायची आहे. मग त्यानुसार आपल्याला काही मिळत पण राहतात. पण आपल्याला जेव्हा दुधाची गरज वाटेल आणि आपल्याकडे गाय नाही असं वाटलं तर आपण दुधाची गाय आपल्यासाठी विकतही आणतो. पण गाय विकणे हा आपण कधीच उद्देश ठेवलेला नाही. गाईला आपण गोमाताच समजत आलेलो आहोत आणि आत्तापर्यंत तिचा विक्रय किंवा तिच्यातनं काही 4 पैसे आपल्याला मिळवायचे हा उद्देश आमचा नाही. तिला सांभाळत जे काही 4 पैसे तिच्यातनं मिळतील, मग दुधात नसतील, शेणात नसतील, गोमूत्रात नसतील, हे तिच्यात सांभाळण्यासाठी आपण 4 पैसे मिळाले तर घेतो. त्यासाठी आपण व्यावसायिक पद्धतीने कुठलाच हेतू ठेवलेला नाही. म्हणजे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही विकत घेऊ शकताय. बरोबर. आणि देताना तुम्ही म्हणजे तिला पैशामध्ये मोजत नाही? नाही, कधीच नाही. ते लाखो रुपयाच्या गाई घेतल्या पण देताना कधी त्याची किंमत न करता देऊन टाकलेली. फक्त सांभाळणारा चांगला मनुष्य असावा, जो गरजू असावा, गाईला कायम सांभाळेल, चुकीच्या मार्गाने तिचा वापर कधी करणार नाही असं बघून आपण त्याला सांभाळायला देतो. किती वर्षापासून हे चालू आहे सर्व? आता वर्ष बघायला गेलात तर आमच्या पिढ्यानपिढ्या आमच्या दारात गाय नाही, आमच्या घरात गाय नाही अशी आमची एकही पिढी नाही. मला माहीत असलेल्या माझ्या 5-7 पिढ्या सगळ्या अशाच आहेत. वेदपाठ शाळा, अग्निहोत्र असेल आणि गाई असतील, हे पिढ्यानपिढ्या आमच्याकडं चालत आलेलं आहे. मग वेगवेगळ्या जातीच्या गाई असतील पण गाय नाही अशी कधी आमच्याकडं परिस्थिती झाली नाही. हे असं आपलं अविरत चालत आलेलं आहे. साधारण तुमच्या ह्या कार्यासाठी किती गायींची संख्या लागते? आता वास्तविक आपलं सद्यस्थितीतल्या परिस्थितीत बघितलं तर आपल्याला 5-7 गायी असल्या तरी भागू शकतं. परंतु आम्हाला 108 देशी गायींची गोशाळा करणे, कमीत कमी 108 गायींची,
हे आत्ता सद्यस्थितीतलं आमचं ध्येय आहे. पण जशी आपल्याला आर्थिक स्थिती उपलब्ध होत राहील तसं आपण त्यात कार्य पुढं करत जाणार. कारण त्यातून पैसा मिळवणे हा आमचा उद्देश नाही. त्यामुळं व्यावसायिक पद्धतीने आपण काहीतरी त्यात कार्य सुरू करून भराभर एकाच्या 2, 2च्या 4 केल्या असा आम्ही उद्देश ठेवलेला नाही आहे. आम्ही आमच्या स्वतःच्या मिळवलेल्या पैशावरती गायी सांभाळायच्या, त्याला व्यावसायिक स्वरूप नाही द्यायचं असं आमचं एक गणित आहे. त्या पद्धतीने आपण चाललेलो आहोत. 108 एवढ्या गायी करायच्या तुम्हाला, बरोबर. तर म्हणजे हा आकडा कशावरती अवलंबून आहे किंवा 108च का करायचे? आपल्या क्षेत्रामध्ये, आपल्या धर्मामध्ये जर का आपण बघितलं, संस्कृतीमध्ये, धर्मामध्ये, तर जप सुद्धा 108 करायचा, माळ 108चीच आहे. 108 ही संख्या लवकर सिद्धी करून देणारी आहे, म्हणून 108 ही संख्येला महत्व आहे. नुसतंच 100 किंवा 110 का नाही, 108च का? तर 108 ही संख्या तुम्हाला सिद्धी लवकर प्राप्त करून देणारी आहे. यासाठी 108 हा उद्देश आपण ठेवलेला आहे. हा उद्देश जेव्हापासून तुमचे कार्य चालू आहे तेव्हा ह्या टप्प्यामध्ये कधी ती गोष्ट झाली का 108ची पूर्ण? अजून नाही पूर्ण झालेली. अगदी आमच्या 40-45 गायीपर्यंत आम्ही गेलेलो होतो, तेवढ्या संख्येपर्यंत आपण गायी नेलेल्या होत्या. परंतु कोरोना काळात फार मोठं संकट आलेलं होतं. म्हणजे संकट म्हणजे ते खूपच खरंच मोठं संकट होतं. म्हणजे अगदी पैसे देऊन, लाखो रुपये देऊन सुद्धा वैरणी मिळत नव्हत्या. गाईचं खाद्य सुद्धा आपण ऑर्डर दिली पैसे देऊन, ॲडव्हान्स पैसे देऊन सुद्धा 10-10 दिवस उशीर व्हायचा. आणि कोरोना काळात तर बंद होतं, दरवाजे उघडेही ठेवू शकत नव्हतो आपण. मग आम्ही अक्षरशः आमच्या घरातलं धान्य जे आहे, जे आपल्यासाठी लोकांनी दिलेलं आहे, पाठशाळेसाठी दिलेलं आहे, त्याचा भराडा काढायचा आणि गायींना सांभाळायचं. पण गाय नाही असं आम्ही कधी केलं नाही. त्या काळात थोड्या कमी कराव्या लागल्या नाईलाजाने. पण जेवढी आपली ताकद आहे तेवढ्या गायी ठेवून आपण ते कार्य चालू ठेवलेलं होतं. 45 गायी हे किती वर्षामध्ये कलेक्शन झालं होतं? साधारण आता आपण गोशाळा, अधिकृत मोठी गोशाळा जी सुरू केलेली आहे ती 7-8 वर्ष होऊन गेली त्या कार्याला सुरुवात करून. आणि 5-6 वर्षापूर्वी आपल्याकडे 45 गायी झालेल्याही होत्या. परंतु असे हे मोठं संकट आल्या कारणाने आपण कमी केल्या, नाईलाजाने कमी कराव्या लागल्या. परंतु जशी आपल्याला आर्थिक ताकद मिळेल तसं आपण ते परत 108 पर्यंत ध्येय ठेवलेलंच आहे, ते कार्य आपण पूर्ण करणार, त्यात काही शंका नाही. त्याच्या कमी केल्या म्हणजे त्यांचा मार्ग किंवा कोणत्या जागेत दिल्या? जे गरजू आणि चांगले खात्रीशीर सांभाळणारे शेतकरी आहेत अशाच लोकांना आपण त्या दिल्या सांभाळायला. चुकीच्या मार्गाने कधीच आपण ते कार्य केलं नाही, तशा माणसाशी आपण संबंध नाही कधी ठेवले नाही. मग जे आपल्या ओळखीत आहेत त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना काही सांभाळायला खरंच पाहिजे आहेत की नाही ती त्यांची स्थिती बघायची आणि मग त्यांना सांभाळायला द्यायच्या. की जो खरंच चांगला सांभाळतो, याची स्थिती पण चांगली आहे, जो विचाराने पण चांगला आहे, अशा लोकांना आपण तशाच काही सांभाळायला दिल्या. तर सर्वच दिल्या? आता सगळ्यांनाच दिल्या आपण, त्यातल्या अजूनही आपण काही ठेवले नाही. त्या 40-45 आपल्याकडं अगदीच आपल्या ताकदीच्या बाहेर तेव्हा गेलेल्या होत्या संख्या, तेवढी संख्या फक्त आपण कमी केली. तर सर्व विकत घेतल्या होत्या का वाढवल्या होत्या त्यांच्या एकमेकींच्या? काही विकत घेतलेल्या होत्या, काही दान मिळालेल्या होत्या आणि काही आपल्याकडं स्वतः आपण तयार केलेल्या आहेत, ज्या आपल्या परंपरेनुसार आपल्याकडे चालत आलेल्या, की आजी, तिची आई, तिची कालवड, असं करत करत पण सांभाळलेल्या आपण गायी आहेत. म्हणजे एकमेकींच्या वाढत गेल्या. अगदी. त्या ज्यांना दिल्या त्यांना तुम्ही म्हणजे मोफत दिल्या? हो, ज्या रात्रीला अशा ठिकाणी दिल्या. बरोबर. तर आता तुमचं 108चं जे स्वप्न आहे, स्वप्न म्हणण्यापेक्षा ते आता तुमचा हक्क म्हणा, कर्तव्य म्हणा, जे काय असेल ते असेल, तर त्या दिलेल्या ठिकाणावरून परत त्यांची पिल्लं म्हणा किंवा त्या गायी म्हणा मिळण्याची काही शक्यता वाटते का? तसं मधल्या काळात झालं सुद्धा. मी ज्यांना गाय सांभाळायला दिली होती, एक खिलार कालवड होती, लहान होती तेव्हा, ती 5-7 महिने, नुकतीच दुधाची तुटलेली होती आणि त्यांना ती कालवड आवडलेली होती सांभाळण्यासाठी. आपल्या साताऱ्यातलेच जवळ राहणारे गृहस्थ होते, तर त्यांनी ती आपल्याकडनं घेतली आणि काही दिवस, मला वाटतं 1-1.5 वर्ष तरी त्यांनी ती सांभाळली असेल. पण त्यांना परत ते सांभाळणं शक्य नाही म्हटल्यानंतर त्यांनी आमच्याशी संपर्क साधला आणि ती कालवड परत आपण आपल्या गोठ्यात आणलेली होती.
आणि तिचं संगोपन उत्तम पद्धतीने आपण करत होतो. आणली तेव्हा ती अतिशय कृश झालेली होती. ती नीट चालू शकत नव्हती अशी तिची अवस्था होती. पण आपण आपल्याकडे आणून खाणं पिणं औषधोपचार सगळं करून ती अतिशय उत्तम झालेली होती. आणि मध्येच जेव्हा आम्ही आमच्याकडच्या काही परत कमी केल्या, त्यात ती सांभाळायला आपल्या साताऱ्यापासूनच जवळ यवतेश्वर घाटामध्येच एक गोशाळा तिथं सांभाळायला दिलेली आहे आपण ती. तुम्ही देताना गायींची तब्येत कशी होते किंवा घेताना त्या गायींची तब्येत कशी होते यातला फरक तुम्हाला जाणवला असेल? नक्कीच. आम्ही अगदी म्हणजे आपला घरचा सदस्य म्हणूनच सांभाळतो. मग जशी आपली शक्ती असेल तशी. अगदी उत्तम आपली सांभाळणी असं माझं काही म्हणणं नाही, परंतु आपल्याकडं गाय तिची दुरावस्था होणार नाही ही काळजी आपण कायम घेत असतो. जे अगदी त्यांची वैरण त्यांना नाही मिळाली तर आपल्या घरच्या धान्यातला आपण भरडा काढून त्यांना खायला घालतो, पण त्यांची आबाळ कधी होऊन देत नाही आपण. ती घेत असताना त्यांची तब्येत खालावलेली असायची. आता काही तशा ज्यांनी आपल्याकडे आणून सोडल्या त्या काही अतिशय कृश होत्या, परंतु आपण चांगल्या पद्धतीने जशी आपली ताकद आहे तसं सांभाळून त्यांची तब्येत चांगली ठेवायचा प्रयत्न 100% आपण करतो. त्या गोष्टीमध्ये फरक पडला तब्येतीत. देताना तब्येत वेगळी असायची, परत तुम्ही म्हणजे ती गाई तुमच्या गोठ्यात येताना तब्येत वेगळी असायची. ह्या गोष्टीवर राग कधी येत नव्हता का? आता राग करून तरी काय फायदा आहे? वाईट वाटायचं आपल्याला की आपण देताना चांगली दिलेली होती आणि आपल्याकडे आली तेव्हा ती खूप वाईट परिस्थितीत आली. पण हे बोलून काही सुधारणा याच्यात होणार नाहीये. शेवटी आपलं कर्तव्य आहे. आपण दिलेला शब्द होता की तुम्हाला जेव्हा शक्य असेल तेव्हा ते आपल्याकडे परत आणून द्या. त्याप्रमाणे त्यांनी तो शब्द पाळला, हे खूप चांगलं केलं त्यांनी. त्या बाबतीत आपण त्यांचे आभार मानू की वाईट सांभाळणे याच्यावरती दोष त्यांना देत बसण्यापेक्षा देताना परत त्यांनी ते आपल्याकडे व्यवस्थित आणून दिली, हे चांगलं आहे म्हणायचं. आणि मग आपण तिचा सांभाळ करतो चांगला. म्हणजे जे पॉझिटिव्ह वाटतं, जे सकारात्मक वाटतं त्या गोष्टीवर ठाम राहायचं. जे चुकलेलं आहे किंवा निगेटिव्ह आहे, नकारार्थी, तिथं काही भर द्यायचा नाही. काय एखाद्या माणसाला चूक दाखवून दिली तर त्याच्यावर त्याचा होणारा परिणाम किती चांगला आहे वाईट आहे आपल्याला माहित नाही, परंतु वाईट परिणाम झाला तर मात्र तो सांभाळतो ते सुद्धा बंद व्हायचं. लाखात एक. यापेक्षा आपण आपलं त्याला गोड मानून आपण जास्तीत जास्त पद्धतीने त्याला आपलं योगदान देऊन चांगलं सांभाळ करत राहणं आहे महत्वाचं. या गायींच्या चाऱ्यांचं सध्या नियोजन कसं करताय तुम्ही? तर सध्याला आम्ही रोज वैरण विकत घेतोय. डोंगरातलं गवत असेल, वाडा असेल, मग आठवड्यातनं म्हणा किंवा 8-10 दिवसातनं म्हणा आम्ही मंडईतनं भाजीपाला घेतो भरपूर प्रमाणात. मग तो गाईंना खायला घालायचा. मक्याची कणसं आणून खायला घालायची, केळी असतील, गाजरं असतील, जे त्यांना योग्य आहे, पौष्टिक असेल आणि जे आपल्याला आणणं शक्य असेल त्या पद्धतीने चारा आणून त्यांना आपण विकत घालतो. चारा घेताना काय दराने घ्यावा लागतो? काय शेवटी असेल त्या स्थितीत घ्यावी लागते. तरी सर्वसाधारण आता दर सध्या वजनावर आहे का पेंडीवर आहे? आता आपण जे गवत घेतो सध्या डोंगरी गवत, ते पेंडीवर घेतो आपण. 6 रुपये पेंडी आणि काय असेल ते गाडी भाडं वेगळं. रोजच्या पेंड्या आम्ही इथं आणि गोशाळेवर सुद्धा विकत आणतो. टेम्पो येतो रोज. म्हणजे इथं आणि गोशाळा 2 ठिकाण आहेत तुमची? बरोबर. सर्वसाधारण किती खर्चाचा चारा लागतो? दिवसाकाठी, आठवड्याकाठी, महिन्याकाठी? महिन्याकाठी साधारण गाईंचा त्यांचा आंबवणाचा खर्च आणि वैरणीचा खर्च बघितला तर 50-1 हजाराच्या आसपास खर्च आहे आपला महिन्याकाठी. अगदी त्यांचा डॉक्टरी खर्च, मेंटेनन्स, तिथं सांभाळ करणारा गडी आणि त्यांची वैरण, सगळ्या दृष्टीने 50-60 हजार रुपये दर महिन्याचा खर्च आहे आपल्याला. आंबवणं कोणत्या प्रकारचं देते? गव्हाचा भुसा असतो, शेंगपेंड आहे, उडीद चुणी, मका चुणी, गोळी पेंड असेल, 5-6 प्रकारचा तरी आंबवणात प्रकार आपल्याकडं गाईंमध्ये असतो. मग ती दूध देणारी असो नाहीतर भाकड असो, सगळ्या जनावरांना आपण सगळ्या प्रकारचा खुराक देतो. ज्यावेळेला तुम्ही गायींचं दूध काढता त्यावेळेला म्हणजे गायी तुम्ही गोशाळेत आणताना त्यांचा स्वभाव आणि इथं आल्यानंतर स्वभाव यामध्ये काय फरक पडतो का? कधी जाणवले? खूपच फरक. म्हणजे एखादी गाय ॲग्रेसिव्ह मार्की असलेली जरी आपल्या गोशाळेत आली तरी आपल्याकडं काही दिवस गेल्यानंतर ती पूर्ण गरीब होऊन जाते गाय. अशी आलेली उदाहरण आहेत. मागं आम्हाला एक अशीच गाय दान मिळालेली होती. खूपच मार्की, म्हणजे ती
ती ज्या भागात आहे त्या भागात जरी नवीन माणूस दिसला तरी ती खूप दंगा करायची, म्हणजे मारायचीच ती, जवळ हात सुद्धा लावून द्यायची नाही. पण आपल्या इथं वातावरण कसं आहे, आपल्या इथं कायम विद्यार्थी आहेत, माणसं आहेत, 24 तास माणसांच्या सहवासात ते जनावर असतात. काही दिवसांनी ते खूप गरीब होऊन जातं, म्हणजे आमच्यातले कोणतेही विद्यार्थी त्या गाईची धारही काढतात. ते अगदी खूप ती अगदी पूर्ण माणसात एकरूप होऊन जाते ती गाय. म्हणजे ते गायीची सेवा करण्यासाठी तुमचे विद्यार्थी सर्व सेवा करतात. विद्यार्थी गडी पण आहेत आणि विद्यार्थी सुद्धा असतात, आणि आम्ही सुद्धा स्वतः त्याच्यात असतो. तुमच्या या ठिकाणी विद्यार्थी ही संकल्पना तुम्ही आता बोललात, म्हणजे या संकल्पनेबद्दल काय सांगू शकाल की विद्यार्थी कशासाठी येतात नेमकं? जे आपलं वेदाचं शिक्षण आहे, संस्कृतचं शिक्षण, वेदाचं शिक्षण, त्या शिक्षणासाठी गुरुकुल पद्धतीने आपण इथं पिढ्यानपिढ्या व्यवस्था ठेवलेली आहे, आणि पिढ्यानपिढ्या आपल्याजवळ विद्यार्थी येत राहतात. त्या व्यवस्थेचा खर्च मॅनेजमेंट कसं करता, किती जण करता? आता आमचे वडील हे सगळ्यात मुख्य आहेत, आपल्या संस्थेचे संस्थापक सुद्धा आणि अध्यक्ष पण ते आहेत, सर्वात ते आहेत. त्यानंतर आमचे बंधू आहेत, वडील, असे आम्ही तिघं चौघं मिळून आपण हा सगळा कार्यभाग बघत असतो. किती विद्यार्थी आहेत? तर सध्या आपल्याकडं 11-15 विद्यार्थी आहेत, 11 ते 15 या संख्येत आहेत. एकेकाळी 40-40 विद्यार्थी हे आपल्या इथं राहायला होते, आणि त्यांची राहणे, खाणे, पिणे, दवाखाना सगळ्या खर्च आपण आपल्या संस्थेतर्फेच चालवतो. त्यांच्या शिक्षणाचा कार्यकाळ किती असतो? आता पूर्ण कार्यकाळ बघितला तर 12 वर्षाचा आहे एका विद्यार्थ्याचा, आणि बऱ्यापैकी आपल्या इथं 12 वर्ष विद्यार्थी राहून अध्ययन घेतात, शिक्षण त्यांचं पूर्ण घेऊनच बाहेर पडतात, आणि कमीत कमी 6 ते 8 वर्ष राहणारे विद्यार्थी आपल्या इथं असतात. हे लोकलचे असतात का बाहेरचे पण असतात? अगदी परराज्यातनं पण आहेत आपल्याकडे विद्यार्थी, अगदी तेलंगणामधले आहेत, कर्नाटकातले आहेत, त्यानंतर मध्य प्रदेशमधला सुद्धा विद्यार्थी आपल्याकडे आता आहे, आणि महाराष्ट्रातले अनेक विभागातनं सुद्धा येतात, सातारा जिल्ह्यातले, शहरातले सुद्धा विद्यार्थी असतात. आता नवीन विद्यार्थ्यांना येण्यासाठी किंवा तुमची बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी, गरजूंपर्यंत, म्हणजे त्यासाठी कोणत्या गोष्टीचा म्हणजे तुम्हाला मदत होते, कोणत्या माध्यमातून म्हणा? आता कसं, आपल्या खूप ठिकाणी ओळखी आहेत, म्हणजे अगदी भारतातल्या अनेक राज्यांमध्ये आपल्या ओळखीची माणसं आहेत, आणि त्यांना आपला कार्यभाग काय चाललेला आहे हे त्यांना खात्री माहिती आहे, आणि मग अशा संपर्कातनं त्यांचे आपल्याला फोन येत असतात, किंवा ते आपल्याला येऊन भेटतात की आम्हाला इथं विद्यार्थी ठेवायचे आहेत राहायला. आपण त्यांच्याशी, ज्यांना ठेवायचं आहे त्यांच्याशी चर्चा करून त्यांना आपल्या सगळ्या अटीतटी, आपली स्थिती मान्य झाली तर ते आपल्या इथं ठेवतात विद्यार्थी. तर आता समजा आपली चर्चासत्र ऐकून एखादा नवीन विद्यार्थी यायचं कोणी ठरवलं, तर मग जे त्यांना काय खर्च येईल या ठिकाणी, शक्यतो आपण करावं लागेल त्यांना? आता तो जो इथं राहत असतो, महिन्याला त्याला जे काही सामान लागतं, अगदी मग त्याला कपडे लागतील, रोजच्या दैनंदिन जीवनासाठी लागणाऱ्या ज्या वस्तू असतात, पेस्ट असेल, ब्रश असेल, साबण असेल, तेल असेल, कपडा लगता, हे जे काही त्याला लागतं तेवढ्यापुरतं त्याच्या खात्यावर आपण पैसे ठेवलेले असतात. बाकी त्याचा राहण्याचा खर्च, त्याच्या खाण्याचा खर्च, दवाखान्याचा खर्च हा आपण आपल्या संस्थेतर्फेच करत असतो. त्यांच्याकडनं कोणतेही आपण चार्जेस घेत नाही शिक्षणाचे, मोफत शिक्षण असतं आपल्याकडनं, विनामूल्य शिक्षण. 6 ते 8 वर्ष कमीत कमी राहतं. आपल्याकडे 14 वर्ष राहणारा सुद्धा विद्यार्थी आहे. त्या विद्यार्थ्याला दिवसाकाठी किती तास श्रम करावं लागतं? सर्वसामान्यपणे किमान 6 ते 8 तास तरी अभ्यास त्याचा रोजचा आहे. मग बाकीच्या त्याचं जे काही आहे ती त्याची रोजची व्यवस्था चालू असते. त्या गोशाळेतला म्हणजे त्यांचा सुद्धा एक भाग असेल ना, मदतीचा असू द्या त्यांचा? असतो की असतो. आपल्या इथं कसं, आपल्या इथं येणारा विद्यार्थी हा पूर्णपणे त्याच्या पायावर उभा राहायला पाहिजे अशी आपल्याकडे शिक्षण असतं. फक्तच आपण पुस्तकी शिक्षण देतो असं नाही आहे, की कोणत्याही परिस्थितीत तो त्याच्या हिमतीवर, त्याच्या पायावर जगू शकेल, हे सगळं व्यवहारातलं शिक्षण सुद्धा आपण त्याला देतो. म्हणजे गाय कशी सांभाळायची, गाय सांभाळणं तर लांब, की रोजची ताटवटी त्याची त्यांनी घासायची, त्याचं सामान त्याचं त्यांनी व्यवस्थित ठेवायचं. भविष्यात त्याच्यावरती कोणतीही स्थिती आली तरी त्याला व्यवस्थित 2 टाईमचं जेवण, 2 वेळचं जेवण जेवून तो सुखाने जगायला पाहिजे,
एवढं व्यावहारिक ज्ञान आणि शैक्षणिक त्याचं ज्ञान हे सगळंच आपण त्याला देत असतो. जेवढा काळ या ठिकाणी तो विद्यार्थी राहतो तेवढा काळ याच शिक्षणामध्ये त्यानं वेळ म्हणजे द्यायचा का इतर बाहेरचं शिक्षण म्हणा, कॉलेज म्हणा? आता काही सरकारी स्कीम पण अशा आहेत की तिथं दोन्ही प्रकारचं शिक्षण मिळतं त्याला. मग त्या स्कीममध्ये आपण त्याचं नाव घालून इथनं त्याचं शिक्षण करत असतो. म्हणजे बाहेरचं शालेय शिक्षणाचा सुद्धा थोडाफार त्यात संबंध येतो आणि हे सुद्धा आपलं शिक्षण चालू असतं. केंद्र सरकारच्या काही योजना आहेत, त्या योजनेअंतर्गत आपण त्यांचं शिक्षण चालवतो. बाहेरचंही शिक्षण 7 वर्षाचा कोर्स त्यांनी पूर्ण केला तर त्यांना 12वीचं सर्टिफिकेट केंद्र सरकारकडून मिळतं. त्या जोरावर ते पुढं कुठेही नोकरी अध्यापक म्हणून जाऊ शकतात, एवढी आपण त्यांची व्यवस्था करून द्यायचा प्रयत्न करतो. म्हणजे 7 वर्ष कंटिन्यू तुमच्याकडे वेळ दिल्यानंतर 12वीचं सर्टिफिकेट मिळतं केंद्र सरकारकडनं. आणि म्हणजे त्यांनी जो काही एक 7 वर्षाची स्कीम करून दिलेली आहे त्या स्कीममध्ये नाव घातल्यापासून त्यांच्याकडनं त्याच्या खात्यावर शिष्यवृत्ती जमा होत राहते आणि जसा जसा तो एक टप्प्याने शिक्षण पूर्ण करेल तसं त्याला सर्टिफिकेटही मिळत जातं. आणि पूर्ण 7 वर्षाचा कोर्स झाल्यानंतर तो पूर्ण भारतात कुठेही त्यांच्या मध्यस्थीतनं सुद्धा त्याला अध्यापक म्हणून नोकरी मिळू शकते किंवा तो स्वतःचं पण निर्माण करू शकतो. या ठिकाणी ऍडमिशन घेताना तो किती वयाचा असावा किंवा म्हणजे अर्थात की बाबा तो म्हणजे समाजामध्ये बरेच समाज आहेत, बरोबर, तर त्याबद्दल म्हणजे काय अटी तटी आहेत का, नियम आहेत का? या समाज हा समाज किंवा हे वय आता वयाच्या दृष्टीने आपण विचार केला तर साधारण 8 ते 10 वर्षाचं वय त्याचं असावं. कारण जेवढा तो लहान वयाचा असेल तेवढं त्याची शिकण्याची कपॅसिटी जास्त असते. एकतर आधुनिक जबाबदाऱ्यांचा त्याचा काहीही संबंध नसतो त्या काळात. त्याच्याकडनं कोणीही पैशाची अपेक्षा करत नाही किंवा घरच्या कोणतीही जबाबदारीची अपेक्षा त्या वयात त्याच्याकडून नसती. त्या वयात तो शिकायला आला म्हणजे एकतर आपण त्याला एकाग्रतेचा अभ्यास जास्त त्याच्याकडनं करून घेऊ शकतो. वय फार मोठं झालं की एकतर त्याच्या स्वतःच्या जीवनाबद्दलच्या त्याचा दृष्टिकोन वेगळा एक त्यांनी आपला ठरवलेला असतो. त्यामुळं आपण त्याला एक दृष्टिकोन देऊन शिकवू हे होऊ शकत नाही. त्यामुळे जेवढा लहान असेल त्या वयातच त्याचं शिक्षण योग्य होऊ शकतं. आणि वेदाचं अध्ययन म्हणलं तर ते आपण शक्यतो ब्राह्मण समाजासाठीच ठेवलेलं आहे. कारण वास्तविक याच्यात काही चुकीचा आपला दृष्टिकोन नाही, उच्च नीचतेचा नाही. कारण ब्राह्मण समाजातच आता मुंज करणे, उपनयन होणे ही पद्धत राहिलेली आहे. इतर समाजातली आता बऱ्यापैकी संपलेली. वेदाचं अध्ययन घ्यायचं म्हणजे एक विशिष्ट प्रकारची दीक्षा घ्यावी लागते आणि कायमचे त्याचे नियमधर्म हे सांभाळावे लागतात. मग त्यासाठी म्हणून आपण ती अट ठेवलेली आहे. कारण सध्या जे काही त्यासाठी अनुकूल असणारे नियमधर्म आहेत हे ब्राह्मण समाजामध्ये बऱ्यापैकी उरलेले आहेत, त्यातलेही कमी होत चाललेले आहेत, नाही असं नाही. आणि संस्कृतचा अभ्यास मात्र आपण कुठल्याही घटकाला शिकवू शकतो. समाजातल्या कोणीही येऊ शकतो आणि संस्कृतचा अभ्यास आपण संस्कृत असेल, पुराण असेल, त्यांच्या कोणालाही शिकवतोच. आम्ही आत्तापर्यंत शिकवलेलाही आहे आणि इथून पुढेही शिकवत राहणार. अभिनंदन तुमच्या कामाबद्दल की तुम्ही म्हणजे इतरांसाठी सुद्धा ते शिक्षण ठेवलेलं आहे. बरोबर. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आज तुम्ही त्यांना ह्या गोशाळेतलं सुद्धा शिक्षण देताय म्हणजे तुमचा लेबरचा खर्च सुद्धा वाचतो. बरोबर आहे, बऱ्यापैकी. आणि चारा म्हटलं तर चारा कोणकोणत्या प्रकारचा? तो डोंगरातला गवत आहे, डोंगरी गवत असेल, मक्याची वैरण असेल, हत्ती घासासारखी वैरण असेल, वाड्यासारखी वैरण असेल, ही तर आपण घेतच असतो. शिवाय याच्या व्यतिरिक्त अधूनमधून आपण गाईंना पालेभाज्या खायला घालतो, फळभाज्या ठेवतो. समजा आता एखाद्या शेतकऱ्याला तुमच्या इथं वैरण पोच करायची किंवा तुम्हाला विक्री करायची, तर म्हणजे त्यांना काय करावं लागेल? डायरेक्ट भेटावं लागेल का तुमच्या संपर्क नंबरवरती कॉल केला किंवा मेसेज केला तरी चालेल? चालू शकतो. व्हॉट्सअपवर आपण आपल्याशी संपर्क साधलेला चालू शकेल, कॉल केला तरी चालू शकेल आणि ज्याला प्रत्यक्ष येऊन भेटणं शक्य असेल तरी प्रत्यक्ष भेटलं तरी चालू शकेल. 6 रुपये पेंडी मका गवताचा दर सांगितला म्हणजे तुम्ही आता सध्या घेताय तो, बरोबर. तर कडवळ आणि मका समजा आहे, तर मक्याची पेंडी वजनावर का पेंडीवरच घेताय किंवा कडवळाची पेंडी कशी घेताय? आता मका वैरण तर सध्या वजनावरच चालू आहे आणि त्याचे भाव सुद्धा खूप महाग आहे सध्या. जे आम्हाला आमच्या दृष्टिकोनातून सध्या न परवडणारी वैरण आहे ती. त्यामुळं आम्ही ती फार मोठ्या प्रमाणात घेत नाही. जशी आपल्याला
आर्थिक दृष्टीने जमेल तशा पद्धतीने आपण ती घेत राहतो. गवत आणि आपला कडबा सुद्धा असतो, वाळक्या वैरणीत वाळकं गवत, त्यानंतर शाळूचा कडबा असेल, भात्याण असेल, हे सुद्धा आपण वापरत राहतो. समजा विकत घेण्यापेक्षा समजा एखाद्या शेतकऱ्याची जमीन असते किंवा शेतकऱ्याने वैरण लावलेली असते, बरोबर. ती पूर्ण टोटल जो एरिया असतो, एकर असतं, 2 एकर असतं, ते सर्व म्हणजे तुम्ही घेऊ शकता का? आमच्या डोक्यात ही आहे तशी कल्पना, परंतु हे सगळं आपलं सांभाळत ते करणं, अजून तेवढं मनुष्यबळ, तेवढी ती स्वतंत्र व्यवस्था करणारं मनुष्यबळ आपल्याजवळ नाहीये. आपण आपला हा सगळाच संस्थेचा कार्यभाग बघत बघत हे सगळं चालवतो. लेबर म्हणून तुम्हाला मनुष्यबळ कोणतरी हवं असतं. बरोबर. आणि लेबरवरती पण बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात की तो त्याचं सेपरेट काम करत असतो, ते परिपूर्ण काम होऊ शकतं. बरोबर. तर समजा तुम्हाला डिमांड आहे, तुमची जर डिमांड असेल लेबरची किंवा एखाद्या गड्याची म्हणा, म्हणजे ते जोडपट टाईप तुम्हाला लागतं का असं सिंगल कोणी असला तरी चालतो? त्या बाबतीत अटीतटी काय आहेत? नाही, असं काही नाही. सिंगल असला तरी चालेल, जोडपं असलं तरी चालेल. आमच्याकडे जोडपी सुद्धा कामाला होती. गोशाळेवर त्यांची राहण्या खाण्यापासून सगळी आपण व्यवस्थाही करून देतो त्यांना. हे जो काही त्यांचा पगार ठरेल तो तर त्यांना आपण देतोच, शिवाय आपल्याला जेवढं शक्य असेल तेवढं शिध्याच्या स्वरूपात अन्न पण आपण त्यांना देत असतो. मागं तर आमच्याकडे एक काम करणारी व्यक्ती अशी होती की ती आमच्याच समाजातली होती आणि ती आपल्याकडं बरेच वर्ष, 5-6 वर्ष त्यांनी काम केलं. त्यांचा मुलगा सुद्धा आपण आपल्या पाठशाळेतच शिकायला ठेवलाय, तो आजही आपल्याकडे शिकतोय. परंतु काही त्यांच्या तब्येतीच्या दृष्टीने किंवा त्यांच्या काही वैयक्तिक दृष्टिकोनातून त्यांना ते काम सोडावं लागलं आणि ते आता साताऱ्यातच एके ठिकाणी मंदिराचे पुजारी म्हणून आहेत. परंतु त्यांचा मुलगा आजही आपल्याकडे शिकायला आहे. गोशाळेतून गायी तुम्ही सांभाळायला घेता किंवा घेताना विकत घेता, ती गायीबद्दल झालं. समजा आता तुमच्या गोशाळेतून कोंडांची उत्पत्ती झाली, कोंडाचा जन्म झाला, तर त्याबद्दल निर्णय काय घेताय तुम्ही? आता ज्या खोंडाच्या, एखादा खोंड जर का चांगल्यातला आपल्याकडे आला आणि आपल्या गोशाळेसाठी तो उपयुक्त आहे असं वाटलं तर तो आम्ही गोशाळेत कायम सांभाळतो. पण जास्त झाली खोंड तर मग आपण ती देत असतो. मग त्याच्या स्वरूपात काही आर्थिक तरी देवाणघेवाण करतो, नाहीतर वैरणीच्या स्वरूपात तरी करून घेत असतो. तिथं सुद्धा आपण कमर्शियलपणाने पूर्णपणे एवढीच किंमत आली तर आपण देणार किंवा विक्री म्हणून असा आपण तिथेही उद्देश ठेवलेला नाही. आधी तर आम्ही बैल असेल नाही तर गाय असेल पूर्णपणे तशीच देत होतो आपण. पण आता आपली गोशाळा आहे आणि गोशाळेला हजारो रुपयाचे खर्च आहेत आपल्याला. मग त्या बदल्यात वैरण तरी घेतो, आंबवण तरी घेतो, किंवा एखादा लांबचाच मनुष्य असेल तर मग आपल्या गोशाळेची सरळ अधिकृत आपण पावती करतो त्यांना जे काही देणं शक्य असेल आणि ते जनावर आपण त्यांना सांभाळायला देत असतो. गोशाळेसाठी उपयुक्तता खोंड तुम्ही म्हटलात, बरं, तर त्याची निवड तुम्ही कशी करता किंवा कोणावर असते हा गोशाळेसाठी उपयुक्त? आता ते आपणच बघतो की आपल्याकडे कोणत्या जातीच्या जास्त गायी आहेत आणि पुढं ब्रीडिंग करण्यासाठी आपल्याला तो त्या पद्धतीचा योग्य आहे की नाही. कारण शेती तर काही आमची नाही, काहीच नाही. मग आपण विचार करतो तो फक्त आपल्या ब्रीडिंगसाठीच विचार करतो. ब्रीडिंगसाठी आपल्याकडे चांगली पैदास झाली तर तो आपण ठेवतो, जास्त झालेली आपण देत असतो. त्या गायींच्या जातीमध्ये किती प्रकारच्या जाती तुम्हाला माहिती आहेत की अशा प्रकारची? आता खिलारमध्ये आपल्याकडं काजळी आहे, गाजरी आहे, कोसा आहे, कपिला आहे. मग त्यानुसार आपण आपल्याकडे ठेवलेल्या पण आहेत. काजळी पण आहेत, कोशा पण आहेत आणि त्या खिलार व्यतिरिक्त आपल्याकडे गिर गाई आहेत, थारपारकर जातीच्या आहेत, कांक्रेज जातीची एखादी आहे. आपल्याला अनेक जातीच्या गायी आपण आपल्याजवळ ठेवलेल्या आहेत की ज्या आपल्याला सांभाळायच्या आहेत. समजा तुमच्या गोशाळेमध्ये उपयुक्त असणारे बरेच खोंड आहेत, मात्र तुम्हाला एकच ठेवायला काय अडचण नाही, मात्र इतर तुम्ही आता देणार आहात, तर ते देण्यासाठी निर्णय तुमच्याकडेच आहेत का इतरांकोणाकडे असतो? आता सर्वस्वी निर्णय जो आहे हा आमच्या वडिलांकडे असतो, पण सुचवायची कामं आम्ही करतो की आपल्याला जर का असं करायचं आहे तर आपण असा निर्णय घ्यावा, तसा घ्यावा. पण अंतिम निर्णय आमच्या वडिलांचा. ते जे म्हणतील तो अंतिम निर्णय आम्ही मान्य करतो आणि त्याप्रमाणे आपण कार्य चालवतो. तर मंडळी, आज प्रत्येक प्रश्न सुरुवातीपासून शेवटपर्यंत
हा प्रत्येकाच्या फायद्याचा आहे, समाजाच्या फायद्याचा आहे. आज बारीक लक्ष देऊन प्रत्येक मुलाखत ऐकल्यास तुम्हाला समजून येईल खिलार शेतकरी युट्यूब चॅनल समोरच्या व्यक्तीची मुलाखत अशा पद्धतीनं का घेताय, अशा प्रकारचे प्रश्न का उपलब्ध करत आहे मी, तर त्या प्रश्नातून मिळणारे उत्तर हे समाजाचं कुठंतरी उत्तर आहे, लक्षात ठेवा. तर आता जी चर्चासत्र आपली चालू आहे, आज सातारा जिल्ह्यामधून ही चर्चासत्र चालू आहे. मला वाटते माझं नशीब आहे की खिलार शेतकरी युट्यूब चॅनलला अशा गोशाळेमधून प्रथम माझी मुलाखत असेल, चर्चासत्र असेल. तर यांची संकल्पना माननीय सुजय सूर्यकांत गायकवाड, गोडेली तालुका जिल्हा सातारा, मला यांनी दिली होती संकल्पना. आणि त्यानंतर या चॅनलचे सबस्क्रायबर सुद्धा आहेत. तर मी सरळ यांना विचारतो की चॅनल कसा सापडला यांना, म्हणजे त्यांना काय वाटलं या चॅनलमधून आणि ते सदस्य का झाले. ह्या चॅनेलची ओळख माझी झाली ती सुजयजींमुळेच झालेली. मला काही वेळेला काही घ्यायच्या होत्या. सुजयजींचा सुद्धा पत्ता मला मिळाला, तो आमचे एक मालगावचे मित्र आहेत तानाजी कदम म्हणून, त्यांच्या मध्यस्थीतनं माझी भेट झाली सुजयजींबरोबर. आणि त्यांच्याशी चर्चा करता करता तुमचं पण नाव मी त्यांच्याकडनंच ऐकलेलं होतं की तुम्ही अशा प्रकारचं तुमचं यूट्यूब चॅनल आहे, खिलारसाठी तुमचं मोठं कार्य चाललेलं आहे. आणि मग त्यांचीच मुलाखत मी सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या चॅनलवरची बघितलेली होती. आणि मग त्या मध्यस्थीतनं तुमच्या चॅनलचा संपर्क झाला माझ्याशी. आणि मग तेव्हापासून मी तुमचे ते एक एक व्हिडिओ बघत गेलो. आणि तुमचं कार्य उत्तम चाललं हे मला त्यावरनं बघायला मिळालं की तुम्ही सुद्धा खिलारसाठी कार्य करताय आणि आमचं सुद्धा त्यासाठी कार्य चाललंय. कधीतरी एकदा आपली तुमच्याबरोबर मुलाखत व्हावी, तुमच्या चॅनलवर आपल्या गोशाळेची सुद्धा मुलाखत व्हावी ही माझी इच्छा होती. मी त्यांच्याशी पण एक दोनदा बोललेलो होतो, परंतु तो असा योग कधी आलेला नव्हता. तुमच्याशी सुद्धा एक दोनदा फोनवर आपलं मागं बोलणं झालेलं होतं, पण मी डायरेक्ट कधी असं तुम्हाला अजून बोललेलो नव्हतो, कारण आपली पण पूर्ण तयारी तशी अजून झालेली नव्हती. पण 2-4 दिवसापूर्वी मला सुजयजी म्हणले की तुम्ही येणार आहात आणि सातारा विभागात तुमचं कार्य चालू आहे. आणि मग म्हणलं त्यांना शक्य असेल तर आपली पण त्यांच्याशी गाठ होऊ देत, असं मी त्यांना बोललेलो होतो. आणि मग त्यांनीच ह्या योग आणून दिलेले असं म्हणायला काही हरकत नाही. त्यांचे आभार मानले पाहिजे. नक्कीच. सुजयजींची ओळख कशी झाली. गाईच्याच मध्यस्थीतनं झालेली आहे. मला त्यांच्याकडे खूप चांगल्या गाई आहेत असं मला समजलेलं होतं. आणि मी एकदा जेव्हा बघायला गेलो तेव्हा त्यांच्याकडं तशा पद्धतीच्या 1-2 मला चांगल्यातल्या खिलार गाई किंवा त्यांच्याकडं त्यांच्या भावाची बैल जोडी पण होती. मग ती बघितल्यानंतर मला तो मनुष्य खूप खिलारमध्ये काम करणारा चांगला हे जाणवलं तिथं. आणि मग तिथनं मी त्यांच्याशी मग आदनमधनं त्यांच्या गोठ्यावर जायचं, गाई बघायच्या. आपल्याला घ्यायची वेळ आली तर तुमच्या मध्यस्थीतनं आपल्याला एखादी गाय चांगली, एखादी कालवड चांगली मिळू शकेल का, असं होता होता मग आमच्यात चांगली ओळख झाली तिथं. आणि ही मागं असलेली गाय पलीकडची जी आहे ही सुद्धा त्यांनी त्यांच्या घरच्यासाठी आणलेली होती. पण मला अर्जंट गाय पाहिजे होती, एक खिलार दूध देणारी चांगली. म्हणून मी त्यांच्याकडे गेलो की तुमच्या ओळखीत कुठं बघायला आहे का. बघूयात ते पण म्हणलेले होते. 1-2 ठिकाणी फोटो वगैरे पण बघून झाले, परंतु माझं धाडस होत नव्हतं ही तुम्ही काय देणार का म्हणून. त्यांनी ती गाभण असताना अगदी वेळेला आलेली असताना आणलेली होती, पण मला 1-2 दिवसात गाय पाहिजे होती. शेवटी आदल्या दिवशी मी त्यांच्याकडे गेलो संध्याकाळी आणि म्हणलं मला गाय पाहिजे. म्हणलं तर ही तुमची गाय द्याल का, मी धाडस करून त्यांना विचारलं. आणि मी विचारलं म्हटल्यानंतर त्यांनी मला तसा फार काही संकोच न करता सांगितलं की मी देऊ शकतो म्हणले तुम्हाला गाय. कारण मी माझ्या अडचणी त्यांना सांगितल्या, अशी अशी मला उद्यालाच गाय पाहिजे, ही विधी आहे, गाय लागणार, गायशिवाय विधी होणार नाही. मग ते पण लगेच तयार झाले. वास्तविक त्यांनी त्यांच्या घरच्या दुधासाठी आणलेली गाय होती ती. पण माझ्या सांगण्यावरनं आमची त्यांची ओळख म्हणून त्यांनी ती गाय मला दिली. आणि ती गाय पण आम्हाला खूप चांगली लागली. ती घेतल्यानंतर तिचं साधारण 2.5 महिने आम्ही दूध चांगलं काढलं. म्हणजे साधारण 2.5-3 लिटर एका वेळचं दूध ती वासराला पाजून आम्हाला देत होती. निम्म आम्ही काढायचो, निम्म वासराला पाजायचो. पण कालवडी पण खूप चांगल्या जातीतली होती म्हटल्यानंतर तिला चांगलं सांभाळलं गेलं पाहिजे. भविष्यात ती पण आपल्याला चांगलं दूध देईल या दृष्टिकोनातून आम्ही धार काढणं आता बंद केलं तिचं. आणि आता सगळं दूध वासरांनाच देतो आम्ही. सुजयजींची ओळख नेमकी कोण करून दिली किंवा कोणत्या गोष्टीमुळे ओळख झाली. अशी त्यांचा फक्त परिचय मला सांगितला गेलेला होता. आमचे जे सांगितलं आठवतं. तानाजी
कदम म्हणून आहेत, मालगावमध्ये राहणारे. त्यांची आमची खूप जवळपास आता 15-16 वर्ष होऊन गेली त्यांची आमची मैत्री. ते साताऱ्यात नोकरीच्या दरम्यान इथं राहायला होते, तेव्हा ते आमच्या इथं गोठ्यात गाई बघायला यायचे. काही वेगवेगळ्या प्रकारच्या गाई इथं आमच्याकडं असायच्या. त्यांनाही गाईंची खूप आवड, खिलारची खूप आवड. मग ते अधनं गाई बघायला यायचे आणि मग होता होता त्यांची आमची मैत्री झाली होती. आणि गाय पाहिजे याच बोलीवरती त्यांनी मला त्यांचा पत्ता सांगितलेला होता की त्यांच्याकडं खूप चांगल्या गाई असतात. मग त्यांच्या संपर्कातनं किंवा त्यांच्याचकडची एखादी गाय मिळाली तर तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधून बघा. त्यांनी मला पत्ता सांगितला आणि मग एकदा मी त्यांच्याकडे गेलो, तिथं त्यांची माझी पहिली भेट झाली. आणि मग त्यानंतर आमचा संपर्क खूप आला आणि मग आता आमची खूप चांगली मैत्री पण आमच्यात आहे. आणि बऱ्याच वेळेला मला एखादी गाय घ्यायची वेळ आली तर मी त्यांचा सल्ला विचारतो त्यांना की तुम्हाला कशी वाटतीये, किंवा तुमच्या बघण्यात एखादी चांगल्यातली गाय असेल, खोंड असेल की जे आपल्याला गोशाळेसाठी पाहिजे, तर ते सुद्धा आपल्याला तसा सल्ला खूप चांगला देतात. तुम्ही मगापासून 2 वेळा शब्द वापरला जातीवंत. हा शब्द कोणाकडून कसा शिकाय भेटला किंवा तुम्ही कसं शिकलात? तर मला सुद्धा गायींची आवड पहिल्यापासून आहे आणि विशेष करून खिलारची आवड मला खूप आहे. म्हणजे मी एक 10 वर्षापूर्वी वडिलांकडं हट्ट करून त्या काळात 1 लाखाचा बैल घेतला होता ब्रिडिंगसाठी. आणि तेव्हा आपली ती गोशाळा ही नव्हती मोठी. मग आपण इथं गावात शहरातच सगळं चालवत होतो. तर माझ्या आग्रहासाठी आमच्या वडिलांनी तो बैल घेतलेला होता. तेव्हा आमच्याकडे 2-4च खिलार गाई होत्या. सगळ्या मिळून 7-8 गायींची संख्या होती आमच्याकडे. पण आमच्याकडे असलेल्या निवडक 2-4 गायींच्या ब्रिडिंगसाठी म्हणून आम्ही वळू विकत घेतलेला होता आणि तो आम्ही इथं सांभाळत होतो. अगदी बैलगाडी सुद्धा आम्ही इथनं गावातनं चालवत होतो. आमचा एकदा बैलगाडी चालवताना पेपरलाही फोटो आलेला होता की आता हे दृश्य बघायला मिळत नाही, पण सातारा शहरात आपल्याला हे दृश्य बघायला मिळतं. म्हणून पेपरला फोटोही आमच्या त्या बैलाचा फोटो तेव्हा आलेला होता. आणि तसा मला खूप आधीपासून आवड आहे, परंतु त्याच्यातले पूर्ण बारकावे हे मला माहीत नव्हते. परंतु हे जे सुजयजी असतील किंवा आपले तानाजी कदम असतील, यांच्या मध्यस्थीतनं हळूहळू त्यातले पूर्ण बारकावे, मग त्याची ती जातीवंतपणा ओळखायचा कसा, वळू म्हणून निवडताना त्याच्यात काय गुण त्याच्यातले असायला पाहिजेत, गाय म्हणून ती कशा पद्धतीची असायला पाहिजे, हे ह्या 2 व्यक्तींच्या मध्यस्थीतनं हळूहळू मी ते बघत गेलो आणि मग ते मी त्या पद्धतीने कार्य सुरू केलं. तुम्ही आता म्हटलं चॅनल छान काम करत आहे किंवा सुजीजीने सांगितलं खिलारमध्ये काम करत आहे, बरोबर. तर याबद्दल म्हणजे तुम्ही काय स्वतः अनुभवलंय किंवा तुम्हाला काय अभ्यास झाला हा चॅनल बघून, किंवा किती दिवस झाला हा चॅनल बघून? आता ह्या चॅनलला मी बघतोय तसं मला वाटतं 1-2 वर्ष तरी कमीत कमी होऊन गेली असतील अंदाजे. आता पक्क नाही सांगू शकत, पण 1-2 वर्ष कमीत कमी होऊन गेली मी तुमच्या चॅनलचे व्हिडिओ बघतो. आणि या चॅनलद्वारे जे काही कार्य चाललेलं आहे हे अगदी सरळ नैसर्गिक पद्धतीने आहे. त्यात कुठंही काहीतरी एडिटिंग केलेलं आहे, खऱ्याचं खोटं, खोट्याचं खरं, असं मला कुठंच काही दिसलं नाही. जे आहे ते नैसर्गिक आहे ते तुम्ही चॅनलद्वारे दाखवता, हे मला खूप पटलं आहे. जे आहे ते आहे, त्यात खोटेपणा करण्यात काही अर्थ नाही. एडिटिंग करून मग ती गाय किंवा तो वळू जर का त्याच्यात काही दुर्गुण असतील तर ते लपवून त्याची फक्त चांगलीच बाजू दाखवणे, असं काही तुमच्या चॅनलद्वारे मला बघायला नाही मिळालं. आहे तसं ओरिजिनल मला बघायला मिळालं, त्यामुळे ते कार्य मला खूप पटलं आणि असंच असावं. म्हणजे तुम्ही इतर मीडिया पण बघता? आता यूट्यूबवरती खूप बघायला मिळतात, पण मला तुमचं एक चॅनल त्यातलं खूप चांगलं वाटलं. मी काय इतरांना नावं ठेवणार नाही, प्रत्येकजण शेवटी आपापल्या पद्धतीने कार्य करतो, परंतु त्यातल्या त्यात तुमचंही कार्य मला खूप आवडलं, कारण त्यात कुठल्याही प्रकारची भेसळ नाही वाटली मला, सगळं ओरिजिनल पद्धतीचं वाटलं. तुम्हाला कधी बघताना काय असं वाटलं नाही का हे कमी आहे, ते कमी आहे, असं पाहिजे तसं पाहिजे? म्हणजे काय सजेशन देण्यासारखं असेल तर तुम्ही एक सबस्क्रायबर किंवा व्ह्यूअर म्हणून बोलू शकता, मी परवानगी देतो. नाही, तुमचं जे कार्य चालू आहे ते आहे तसंच नैसर्गिक पद्धतीने चालावं. फक्त आधुनिक तंत्रज्ञान जे आहे त्यानुसार काही तुमच्या वेळेनुसार किंवा तुमच्या कल्पनेनुसार सुधारणा तुम्ही करू शकता. उदाहरणार्थ कॅमेरा, बाकी काही महत्त्वाचं नसलं तरी चालेल, पण कॅमेरा चांगला असला म्हणजे दिसणारं जनावर सुद्धा उत्तम दिसू शकेल. आत्ता तुमच्या ह्याच्यात ओरिजिनलच दिसतं, परंतु त्यासाठी तुम्हाला रेकॉर्ड ठेवायला लॅपटॉप असेल किंवा त्याची माहिती ठेवण्यासाठी किंवा ते अजून सुंदर पद्धतीने शूटिंग करण्यासाठीचा पुढचा मार्ग म्हणजे कॅमेरा चांगला असणं.
तुम्ही मोबाईलद्वारे करताच, त्यातून अजून काही ओरिजिनल बघण्यासारखं वेगळं काही नाही, जे आहे ते ओरिजिनलच आहे. फक्त तुमच्याच कार्याला अजून त्यात एक सुलभपणा म्हणेल किंवा ॲडव्हान्सपणा ज्याला आपण म्हणतो, तो त्यातून अजून तुम्हाला मिळू शकेल. बाकी एडिटिंग करणे हे मला तरी चुकीचंच वाटतं, की जे आहे याच्यात काहीतरी एडिटिंग करणं चुकीचं दाखवणं हे मलाही नाही पटत. धन्यवाद. मन मोकळेपणाने तुम्हाला वाटलं ते सांगितलं, कारण मला ऐकायचं असतं की माझ्या माणसांकडून. बरोबर. कारण आपला बदल हा आपल्याकडूनच करून घ्यायचा असतो. बरोबर. कारण तेव्हा आपली कानं अशी पॉझिटिव्ह वृत्तीनं ऐकत असतात. बरोबर. हे तेवढंच सत्य. आज सुजयजींनी माझी ओळख सांगितली किंवा सुजयजींची ओळख तुम्हाला इतरांनी सांगितली. ही जी साखळी आहे, बरोबर, तर ही साखळी कुठेतरी ह्या खिलारनं आपल्याला जोडून दिलेली आहे. नक्कीच. बरोबर. तर आता सध्या म्हणजे तुम्हाला गोशाळेसाठी म्हणजे काय डिमांड आहे का, मागणी? त्या मागणी म्हणाल तर गोशाळेसाठी आम्हाला आहेच, कारण जिथं आता आम्ही गोशाळा चालवत आहे त्या जागेत आपल्याला गायींच्यासाठी मुक्त गोठ्याचं कुंपण करायचं आहे. त्यांच्या चाऱ्याची व्यवस्था, कारण 12 महिने विकत चारा घेणं हे वास्तविक आम्हालाही पटत नाही, पण नाईलाज म्हणून आम्ही करतोय ते. पण आपल्याला स्वतः गोशाळेसाठी काही जागा बघून चाऱ्याची व्यवस्था त्यांची करणे हे आमचा एक मानस आहे. त्यानंतर गोशाळेला अजून जी काही गरज आहे, की गोशाळा याशिवाय परिपूर्ण नाही, अशा काही सोयीसुविधा आमच्याकडे आहेत की ज्या करणं गरजेचं आहे आम्हाला. त्यांच्या पाण्याची व्यवस्था, त्यानंतर त्यांच्या चाऱ्याची व्यवस्था. तर त्यासाठी आम्ही लोकांकडे आवाहनसुद्धा, जी माध्यमं आमच्याकडे आहेत त्या माध्यमातून आम्ही केलेली आहेत, की आता आपल्याला मुक्त गोठा करायचा. कारण आमची संकल्पना जी आहे ही मुक्त गोठ्याची, खिलार जरी असलं तरी, की खिलार गाईसुद्धा पूर्णपणे मुक्त संचार त्यांना मिळावा, त्यांना पाहिजे तसं त्यांनी खावं, त्यांना जेव्हा पाणी प्यावंसं वाटेल तेव्हा त्यांनी पाणी प्यावं, अशी व्यवस्था ही आपल्याला करायची आहे. परंतु जशी आपली आर्थिक स्थिती येईल तसं आपण करणार, आणि मदतीसाठी आपण या पद्धतीने लोकांकडे आवाहनही केलेलं आहे आणि करत राहणार. तुमच्या चॅनलच्या मध्यस्थीतनं ते झालं तर अजूनच उत्तम. या चॅनलच्या माध्यमातून अशी कोणती विशिष्ट गोष्ट पाहिजे तुम्हाला, किंवा एखादी फिक्स गोष्ट अशी वाटते का मला ह्या चॅनलच्या माध्यमातून ती गोष्ट पूर्ण होईल, किंवा आम्ही जर मागणी केली तर ती गोष्ट सक्सेस होईल? आता तुमचं कसं आहे, तुम्ही जे कार्य सुरू केले यात तुम्हाला खूप जण मानणारी माणसं आहेत, तुमच्या शब्दाला मानणारी माणसं आहेत, आणि तुम्ही जे दाखवता ते कधी चुकीचं दाखवणार नाही याच्यावरती अनेक लोकांचा विश्वास आहे. मग तुम्ही जर का आमच्यासारख्या गोशाळेला मदत व्हावी अशी जर का तुम्ही एक लोकांपर्यंत आमचा हा संदेश पोचवला तर नक्कीच त्यातून आम्हाला काहीतरी मदत होईल याची खात्री मला वाटते. कारण तुमचं कार्य तसंच चालू आहे, तेवढ्या निर्मळ मनाने तुम्ही हे कार्य करता आणि त्याच्यावर लोकांचा विश्वास आहे. त्यामुळे तुम्ही जर का असं आवाहन आपल्या गोशाळेसाठी केलं तर निश्चितच काहीतरी त्याच्यातून आम्हाला सहकार्य, मदत, मार्ग मिळणार यात शंका आहे. निर्मळ मनाने ह्या चॅनलचं काम चालू हे कशावरून वाटलं, म्हणजे अशी काही एखादी घटना वाटली? नाही, तुम्ही जे काही ज्या पद्धतीने कार्य करता, मुलाखत घेता, तिथं जाता, तिथं कुठल्याच प्रकारची तुम्ही आर्थिक दृष्टिकोनच ठेवलेला नाही आहे, की तुमचे जर का आपल्याला जर का तुमची मुलाखत घ्यायची असेल तर आम्हाला एवढे चार्जेस द्यावे लागतील, असा काही तुमचा विषय नाही आहे. तुमची ती धडपड मनापासून आहे हे तुमच्या त्या प्रत्येक कार्यातल्या क्षणाक्षणात दिसून येतं, की तुम्ही हे काही कमर्शियल म्हणून करत नाही. या खिलारचं संगोपन पुढं वाढत राहावं हा दृष्टिकोन तुमच्या कार्यातनं दिसतो, हे कुणीच सांगायची गरज नाही आहे, हे तुमचा व्हिडिओ बघितल्यावरच लक्षात येतं. त्यामुळे मला ती खात्री आहे की तुमच्या मध्यस्थीतनं जर का आमचं कार्य लोकांपर्यंत पोचलं तर आम्हाला मदत होऊ शकेल नक्कीच. तुमचं कार्य मीडियाच्या मार्फत लोकांपर्यंत म्हणजे पोचलं पाहिजे असं वाटलं तुम्हाला? बरोबर. त्याबद्दल खरंच तुमच्या मनाचा मोठेपणा दाखवला आणि आज मान सन्मान दिला त्या खिलार शेतकरी युट्यूब चॅनलला. आणि आमचे पाय गोशाळेला लागले, कारण खूप दिवसापासून एखाद्या गोशाळेला पाय लागावे असं वाटत होतं, पण सुजयजींच्या कृपेनं आज तुमच्या गोशाळेला पाय लागले. आणि माझी तुमची चर्चा झाल्यापासून किंवा गोशाळेसाठी एक खूप महत्वाचा विषय आहे आर्थिक. बाकी काही मॅनेज करू शकता तुम्ही, चारा मॅनेज करू शकता, कुठेतरी बघू शकता, मदत लेबर मॅनेज करू शकता, पण जो आर्थिक गोष्ट आहे
ती आर्थिक गोष्ट मॅनेज करायचा एकमेव स्रोत आहे माझ्या अभ्यासानुसार आहे की तो ब्रीडिंगचा बुल ठेवणे. बरोबर. बरोबर. म्हणजे गोशाळेने सोबत एक ब्रीडर म्हणून काम करणं नक्कीच केलं पाहिजे आणि आम्ही सुद्धा त्या प्रयत्नात आहोत. साताऱ्याच्या जवळच एक खोंड सुद्धा मी आता बघितलेला आहे आणि आता तो मी घेत पण आहे. चांगल्या वंशावळीचा आहे आणि त्याचं शरीरयष्टी ही जी वळूला असायला पाहिजे ती मी बघितली माझ्या ज्ञानानुसार. मला सुजयजींनीच सुचवलेलं आहे. आता ते खोंड सुद्धा मी ब्रीडिंगसाठी म्हणूनच गोशाळेसाठी घेतोय. मग ते घेतल्यानंतर सुद्धा मला तुमच्याशी संपर्क साधायचा आहेच आहे, कारण तुमच्या चॅनेलद्वारे जी माहिती पुढं जाती ती लोकांना खरोखर पटते, कारण ती ओरिजिनल आहे हे लोकांना पटलेलं आहे. तुम्ही एखादा वळू जर का एखाद्या गोपालकाला सुचवलात की इथून असा असा तिथं वळू आहे, तिथून तुम्ही तुमची गाय गाभण करून घ्या, तुम्हाला होणारी पैदास चांगली होईल, तर लोक तुमची ऐकतात. मी ते बघितलेलं आहे. आज त्यामुळं तुमच्या चॅनेलच्याद्वारे जे जे वळू तुम्ही दाखवलेले आहेत त्या वळूंना खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आत्तापर्यंत आणि इथनं पुढं सुद्धा मिळत राहणार. त्यामुळं तुमच्या चॅनेलद्वारे आपल्याला हे कार्य सांगायचं आहे की मी सुद्धा चांगला एक खोंड घेतच आहे आता आणि ब्रीडिंगच्या दृष्टिकोनातूनच मला पुढं काम करायचं आहे. व्यावसायिक दृष्टीने मला काहीही करायचं नाही. त्यात मी घेतोय हे माझा त्यात पहिला उद्देश आहे की आपल्याकडं उत्तम पैदास खिलारची चांगली व्हावी, की जी उत्तम दूध देणारी असावी, जातीला सुद्धा उत्तम असावी. आणि दुसरा मी त्याच्यासाठीचा विचार ठेवला असेल की आपल्या मध्यस्थीतनं आपल्या आसपासच्या लोकांना सुद्धा उत्तम वळूच्या मध्यस्थीतनं ब्रीडिंग मिळावं, पैदास मिळावी, हा सुद्धा दृष्टिकोन असणार आहे. या चर्चासत्रामधून आज तुमच्या गोशाळेची किंवा तुमच्या कार्याची जगाला ओळख होणार आहे. बरोबर. या चर्चासत्रामधून म्हणा किंवा या मुलाखतीमधून म्हणा, समाजातून एखादी गोष्ट तुमच्यातली पसंत पडली, समजा एखादी ब्रीडिंगच्या बाबतीतला खोंड असू द्या किंवा एखाद्या शेतकऱ्याला जर कालवड किंवा गाय पसंत पडलेली असू द्या, मात्र त्याला इतर कुठे पसंत पडत नाही, तर त्याची मागणी असेल, तर त्याबद्दल तुमचं काय मत? आता सध्या झाले की खिलार क्षेत्रामध्ये खूप खिलारला महत्त्व आलेलं आहे. खिलारला चांगलेच दिवस आहेत, वाईट दिवस नाहीत. हे खिलारच्या दृष्टीने हे खूप उत्तम दिवस आहेत. परंतु खिलार क्षेत्रामध्ये सध्या खिलारची किंमतच इतकी मोठी झालेली आहे की सहज कोण त्यात एखादा खोंड घेतला किंवा एखादी गाय घेतली हे होऊ शकत नाही. याला चूक म्हणू शकत नाही किंवा पूर्ण बरोबरही आपण म्हणू शकत नाही, कारण जे वर्षानुवर्ष खिलार गाईवरती कष्ट करत आलेले आहेत त्यांच्यासाठी हे खूप चांगले दिवस आहेत. परंतु जो खिलार क्षेत्रात नवीन प्रवेश करू इच्छितो, जो सामान्य आहे, त्याला मात्र सुरुवातीला खूप जरा अवघड होऊ शकतं, कारण सध्या खिलार गाय असेल नाही तर बैल असेल, ती कालवड असताना किंवा खोंड असताना घ्यायचं जरी म्हणलं तरी सध्या खिलारला खूप मोठी मागणी आहे. शर्यत क्षेत्रामुळं असेल, प्रदर्शनामुळं असेल, अजून कोणतीही कारण असतील, पण खिलारला खूप मागणी असल्यामुळं त्याच्या किमती पण सध्या खूप मोठ्या झालेल्या आहेत. याच्यावरच सगळ्यांनी एकमेकांना सहकार्य करून पुढं जावं हे माझं मत आहे, की खिलार पालकांनी सुद्धा आणि नवीन प्रवेश घेणाऱ्यांनी देणाऱ्यांनी दोघांनी सुद्धा एकमेकांना सहकार्य करून उद्देश काय ठेवला पाहिजे, तर खिलार पुढं गेली पाहिजे आपली. कितीही जरी खिलारला आज मागणी आली तरी एखादा जर का खरोखर मनापासून सांभाळणारा मनुष्य असेल तर त्याला दोन पैशाची मदत व्हावी म्हणून सहकार्य सुद्धा व्हावं. तिथं फक्त मीच पैसे मिळवणार, मला पैसे मिळवावे हा उद्देश न ठेवता सांभाळणारा पण त्याचं चांगलं सहकार्य व्हावं, त्यालाही प्रोत्साहन मिळावं की आपण हे करू शकतो असा विश्वास मिळावा, अशी मदत व्हावी असं माझं म्हणणं आहे. या खिलार दुनियेत प्रत्येक माणूस जगत असताना म्हणजे जे काय तुम्हाला वाटतं हे असं व्हावं तसं व्हावं, तर ह्या गोष्टीचं शेवट उत्तर म्हणा किंवा ह्या गोष्टीचं समाधान या खिलार शेतकरी आणि युट्यूब चॅनलचं सबस्क्रायबर झाल्यानंतर होईल का? नक्की होणार, खरंच नक्की होणार. कारण त्याला जे तिथं अनुभवायला मिळेल, जे बघायला मिळेल व्हिडिओद्वारे, ते सगळं व्यवस्थितच अगदी ओरिजिनल पद्धतीचंच बघायला मिळणार. उगीचच काहीतरी वाढवून चढवून केलेलं आहे असं काही त्याच्यात दिसत नाही. त्यामुळं त्याचं या चॅनेलद्वारे प्रोत्साहन त्याला नक्कीच मिळणार, त्याचा आत्मविश्वास नक्कीच वाढेल, यात काही शंका नाही. तुम्ही मगाशी आल्यानंतर म्हणजे तुम्ही आदराने पाहुणचार केला, त्याबद्दल तुमचं खरंच आभार मानतो पहिली गोष्ट. आणि त्यानंतर सुजयजींच्या शब्दाला मान दिला, त्यानंतर चॅनलचे सबस्क्रायबर झालात,
चॅनलला तुम्ही फॉलो करत आहात, त्याबद्दलही तुमचे मनपूर्वक मी आभार मानतो. तर 108 गायी तुमच्या करण्यासाठी ज्या काही शेडची म्हणा, आसऱ्याची म्हणा, जी सिस्टीम लागते किंवा प्लॅनिंग लागते ती पूर्ण झालेली आहे का? आता 108 गायींच्यासाठी जी राहायची व्यवस्था आहे, त्यांच्या गोठ्याची व्यवस्था, तर ते स्ट्रक्चर आपल्याकडे तयार आहे. अगदी आम्ही 108 गायी बसतील या गणितानेच ते तयार केलेलं आहे. फक्त आता आपली आर्थिक ताकद अजून तेवढी मोठी नाही, म्हणून आपण एकदम मोठी उडी घेतलेली नाही आहे. जशी आपली आर्थिक ताकद सुधारेल तसं आपण एक 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 टप्प्याने पुढंच सरकत राहणार आहोत. मागे सरकणे हा आपला उद्देश नाही, परंतु काही वेळेला 4 पावलं पुढं जाण्यासाठी एखादं पाऊल मागं यावं लागतं, अशी आत्ताची आमची स्थिती आहे थोडी. म्हणून आम्ही काही गायीमध्ये कमी केल्या, परंतु त्या कमी केल्या कशासाठी, तर आपली आर्थिक ताकद वाढवण्यासाठी, त्यातून बाहेर पडण्यासाठी नाही. 40 गायीमधल्या काही गायी कमी केल्या, आर्थिक ताकद सुधारून 108 गायींकडेच आपल्याला जायचं आहे, हा उद्देश ठेवूनच आपण हे कार्य करतोय. वाटचाल करायची. नक्कीच. या सर्व गायींच्या संख्येतून दुधाची जर उपलब्धता तुमच्याकडे भरपूर असेल, तुपाची उपलब्धता जर भरपूर झाली समजा, बरोबर, म्हणजे विक्रीस ठेवू शकता का? आता आपण अजून पूर्णपणे व्यवसाय पद्धतीने म्हणून असं कधी केलं नाही, परंतु जेव्हा जेव्हा आमच्याकडं खूप प्रमाणात दूध झालं की जे आपल्याला पुरून सुद्धा उरतंय, अशा वेळेला आमच्याकडं आता गायी आहेत म्हटल्यानंतर अनेकदा माणसं येतात की आमच्या घरात लहान बाळ आहे, त्याला दूध पाहिजे. कोणी म्हणतं आम्हाला डॉक्टरांनी औषध सांगितले, तूप पाहिजे. मग आपल्याकडं उपलब्ध असेल तर आपण ते जोपर्यंत पुरवू शकू तोपर्यंत आपण पुरवतो. बाजारभावाचा विचार आपण न करता जे आपल्याला योग्य वाटतं तेवढ्या आपण किमतीत त्यांना ते देतो, जे त्यांना पण योग्य आहे आणि आपल्यालाही त्यातनं 2 पैसे मिळते, अशा दृष्टिकोनातनं. पण 12 महिने व्यवसाय म्हणून नाही आपण हे करत. जेव्हा आपल्याकडे अधिक शिल्लक असेल तेव्हा आपण ते देतो. शेवटचा मुद्दा राहिलाय की जे खत गोळा होतं, बरोबर, शेण किंवा गोमूत्र, यांचं वेगळं सेपरेशन केलं जातं का, हे एकत्र तुम्ही कलेक्शन करता कुठे? आता अजून गोमूत्राचं जरी काही आम्ही वेगळं कलेक्शन असं काही नाही केलेलं, पण शेणापासून खत तयार होतं आमच्याजवळ. आणि दुसरं म्हणजे आम्ही गोवऱ्या तयार करतो. आता नवीनच आम्ही एक उपक्रम सुरू केलेला आहे की जेणेकरून त्यातनं 4 पैसे गोशाळेसाठीच मिळावे, आपल्याला व्यावसायिक पद्धतीने म्हणून नाही, पण गाईच्या शेणापासून गोवऱ्या तयार करून त्याची जशी जमेल तशी विक्री आपण सुरू केलेली आहे की जेणेकरून गाईतनं 4 पैसे यावेत आणि तिचा सांभाळ तीच करून घेतीच, एक आपला त्यासाठी हातभार लागावा यासाठी आपण ते थोडंसं सुरू केलेलं आहे. गोवऱ्यांचा एक उपक्रम सुरू केलेला आहे आपण. ते शेणापासूनचं खत 12 महिने आम्हाला लागतंच. आमच्याकडचा होम गाईच्या शेणाशिवाय होतच नाही. ओलं शेण असलं तरी आणि त्याच्यापासून झालेलं इंधन असलं तरी शेणाचा पुरेपूर वापर होतो. अगदी, म्हणजे ते खत स्वरूपात, ढिगारा स्वरूपात शिल्लक राहत नाही. ते फार कमी प्रमाणात राहतं आमच्याकडं, कारण आम्ही त्याच्या गोवऱ्या तयार करतो आणि गोळे पण त्याचे तयार करतो की जे आम्हाला अग्निहोत्रासाठी लागतात. अगदी निखारा तो आमच्याकडचा अग्निहोत्रातला अग्नी कधी विजत नाही, तो 12 महिने 24 तास चालू असतो. तो निखारा राहावा यासाठी गोळा तयार करतो आपण. साधारण चेंडूच्या आकाराचा एक गोळा असतो, तो वाळला की त्याला अजून एक थर देतो आपण वरनं शेणाचा. तो पूर्ण वाळला की तो कुंडात खाली भस्माच्या खाली ठेवून देतो. होम झाला की तो निखारा आपण त्या गोळ्यावर ढकलतो आणि भस्माने हवा लागणार नाही एवढं पॅक करून ठेवतो. तो शेणाचा गोळा जो आहे तो 12 तास त्याच्यात निखारा झाला की तो तयार राहिलेला असतो. संध्याकाळचा होम झाला की सकाळी त्या गोळ्याचा निखारा पूर्ण तयार झालेला असतो, पूर्ण लाल गोळा असतो. मग त्याच्यावर होम करून दुसरा गोळा खाली घालून त्याचं संरक्षण केलं जातं. हे असं 12 महिने आमच्याकडे चालू असतं. त्यामुळे गाईचं दुधापेक्षा शेणाचं महत्त्व आमच्याकडे जास्त आहे. एक वेळेस गाईने आमच्याकडे दूध दिलं नाही तरी चालेल, पण शेण हे आम्हाला रोज लागतं. रोजच्या जीवनातला घटक आहे तो आमचा. त्याला सारवण्यासाठी पण वापर करतात. सारवण्यासाठी सुद्धा, इंधन म्हणून सुद्धा आम्ही त्याचा वापर करतो. दरवर्षी आमच्याकडे श्रावणी नावाचा एक विधी असतो, त्यात तर गोमयाचं भक्षण सांगितलेलं आहे. मग ते काही प्रमाणात ते शास्त्रोक्त विधीनुसार आम्ही त्याचं भक्षणही करत असतो. गाईच्या शेणामध्ये सुद्धा खूप औषधी गुण आहेत. कशा प्रकारे ते घेतलं जातं? अगदी त्याचं पंचगव्य तयार केलं जातं. दूध, दही, तूप, शेण, गोमूत्र
हे सगळे घटक गाईपासूनच निर्माण होतात. या पाचही घटकात गाईच्या घटकाशिवाय दुसरा घटकच नाही. याचं सगळं त्याच्या सांगितलेल्या मापानुसार मिश्रण करायचं आणि ते खायचं. वर्षातनं एकदा तरी आमच्याकडे ते असतंच. आधनंमधनं आमच्याकडे काही जर का अशुद्धीचे भाग घडले, आपल्याकडनं काही चुकीचं कर्म घडलं गेलं, तर ते शुद्धीसाठी आपण अधूनमधून घेत असतो. अनेक प्रकारच्या रोगाचं सुद्धा औषध ते आहे. आणि आपल्या सांस्कृतिक धार्मिक दृष्टीने बघितलं तर त्याच्यापासून अनेक प्रकारचं पावित्र्य हे आपल्याला प्राप्त होतं. गायीच्या अंगावरून हात फिरवल्यानंतर म्हणजे चांगलं असतं असं एक सर्वसाधारण म्हटलं जातं, तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे? गायीच्या सान्निध्यात राहिलं तरी सगळ्या प्रकारचे अगदी शारीरिक मानसिक समाधान आणि आरोग्याची प्राप्ती होते. हे अगदी आम्ही कोरोना काळात अनुभव घेतलेला आहे. कोरोना काळात आमच्या शेजारच्या गल्लीत कोरोना झालेला आहे लोकांना, आणि आमच्या इथं कोरोनाचं वातावरण सुद्धा नाही. आम्ही कायम गायींमध्ये असतोच. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत गाय आमच्या शेजारीच आहे इथं कायम. त्या वातावरणामुळं आमच्या इथं कोरोनाचा अर्ध उदाहरण सुद्धा आमच्याकडे आलेलं नाही. अगदी म्हणजे आमच्या इथं कोरोना काळात आमच्याकडे 25 विद्यार्थी राहिला होते. एकही विद्यार्थी त्याच्या घरी गेला नाही. त्याच्या घरच्यांनी सुद्धा आम्हाला फोन करून सांगितलं की गुरुजी, आमचा विद्यार्थी तुमच्या तिथंच राहू दे, तो तिथं सुरक्षित आहे याची खात्री आम्हाला आहे. आणि अक्षरशः आमच्या इथं कोरोना काळात विद्यार्थ्यांना सर्दीचा सुद्धा त्रास नाही झाला, कसलेही त्रास नाही. विद्यार्थी सुद्धा रोज गाईला खायला घालतील, प्यायला घालतील, फिरवून आणतील, धारा काढतात. सगळे विद्यार्थी पण करत असतात. त्यामुळं गाईच्या सान्निध्यातनं आपल्याला शारीरिक मानसिक स्वास्थ्य 100% लाभतं. याचा वर्षानुवर्ष आम्ही अनुभव घेत आलो. मग आपल्या घरात गाय असणं याच्यासारखं दुसरं भाग्य नाही. शेवटचा खूप महत्वाचा मुद्दा लोकांच्या दृष्टिकोनातून, काही लोकांकडे गायी नाही, त्यांना गायी पूजायची. बरोबर. म्हणजे तिच्या पाया पडायचं आहे. समजा त्यांना थोडं शेण पाहिजे, गोमूत्र पाहिजे, तर असे म्हणजे येऊ शकतील का, किंवा तुम्ही देऊ शकाल का काही गोष्टी? नक्कीच. आपल्याकडं रोज गाईची पूजा करणारी माणसं येतात. एक गृहस्थ जर असा आहे, आता त्याचं मला नेमकं नावही माहीत नाही, आमचा तसा परिचय नाही, परंतु तो गृहस्थ आमच्या इथं रोज येतो. पूर्वी तो रोज यायचा, काहीतरी त्याच्या घरची पोळी भाकरी गाईला खायला घालायला नैवेद्य म्हणून यायचा. परंतु एक दिवस आम्ही त्यांना सांगितलं की हे खाद्य तुम्ही गाईला देत जाऊ नका, ते गाईचं खाद्य नाही. जे गाईचं खाद्य ते तुम्ही तिला द्या. तुम्हाला वस्तू स्वरूपात देणं शक्य नसेल तर तुम्ही 1 रुपया रोज गाईच्या पेटीत टाकलात तरी चालेल, किंवा तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही पालेभाजी आणा. आमच्या इथलं खाद्य घेऊन गाईला खायला घाला, 2 रुपये आमच्या पेटीत टाका. परंतु ते खरकटं अन्न गाईला तुम्ही देऊ नये, कारण ते गाईचं वास्तविक खाद्य नाही. त्या माणसाला ते इतकं छान पटलं. आता तो रोज मनुष्य संध्याकाळचा गाईच्या दर्शनाला येतो आणि येताना एक पालेभाजीची पेंडी, त्याला जी काही 1 असेल, 4 असतील, 2 असतील, त्याच्या ताकदीनुसार तो घेऊन येतो, गाईला खायला घालतो, गाईची शेपटी डोक्यावरनं फिरवून घेतो, नमस्कार करून जातो. हे त्याचा रोजचा दिनक्रम आहे. आम्ही इथं नसलो तरी तो येऊन जातो. त्या व्यक्तिमत्वाची भेट आज नाही झाली तर नंतरच्या भेटीला होईल का? नक्की होईल. ठीक आहे, तुम्ही आज भरपूर वेळ दिला, अफाट वेळ दिला शेतकरी युट्यूब चॅनलला, त्याबद्दल तुमचं मनपूर्वक मी आभार मानतो प्रथम. आणि म्हणजे अर्थात माणसाच्या आयुष्यामध्ये ज्या काही गोष्टी पॉझिटिव्ह एनर्जीनं पाहिजेत त्या गोष्टींबद्दल तुम्ही सविस्तर चर्चा केली. आणि आम्हालाही असे प्रश्न विचारायला समोर व्यक्ती पण तसा नव्हता. बरोबर. म्हणजे माझी एक पद्धत आहे की खिल्लार शेतकरी युट्यूब चॅनल सरळ पद्धतीने भेट घेऊन, सरळ पद्धतीने त्या गोष्टीला, त्या व्यक्तीला, त्या प्रसंगाला ओळखून आज प्रश्नावली या खिल्लार शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये तयार होते. ती प्रश्नावली आज त्यांच्या भेटीनं तयार झालेली आहे. तर ही प्रश्नावली माझ्या आयुष्यात पहिल्यांदा मला अनुभवायला मिळाली. अशा पद्धतीनं प्रश्न आहेत आणि त्याची उत्तरं सुद्धा सविस्तर न थांबता शांत वृत्तीनं दिलेली आहेत. एक समाधान वाटलं मला. आणि या ठिकाणी मी व्हिडिओ थांबवतोय आणि त्यांच्याकडे जे काय आता सध्या खिलार आहेत या गोशाळेमध्ये, तर त्यांचं छोटंसं चित्रीकरण करतोय. आणि त्यानंतर या चॅनलमधून म्हणजे यांचं
गोष्टीचा जो प्रसार आहे म्हणजे अर्थात गोशाळेचा म्हणा किंवा त्याच्या कर्तृत्वाचा म्हणा, तर या ठिकाणी मी निरोप घेतो तुमचा. तुमचे पण खूप आभार की तुमच्या मध्यस्थीत तुम्ही आमच्या गोशाळेला समोर आणताय. कारण नुसतंच गोसेवा करणारे महत्त्वाचे नसतात, त्या चाललेल्या उपक्रमाला लोकांपर्यंत पोहोचवणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. आणि ते कार्य तुम्ही केलं त्याबद्दल तुमचेही आभार. आणि तुम्हाला आमच्यापर्यंत पोहोचवणारे सुजयजी, त्यांचे फार मनापासून आभार की त्यांनी तुम्हाला आमच्यापर्यंत आणून पोहोचवलं आणि तुम्ही आमच्या कार्याला 4 लोकांपर्यंत नेणार, याबद्दल तुम्हाला दोघांचे सुद्धा खूप मनापासून आभार. आणि हे कार्य असंच तुमचं पुढं चालत राहावं, उत्तरोत्तर वाढत राहो, त्यात तुम्हाला पाहिजे तसं मोठं यश येत राहो आणि हे कार्य असंच चालत राहावं अशी गोमातेच्या चरणी मी प्रार्थना करून माझे शब्द थांबवतो. धन्यवाद. नमस्कार. भेटू आपण नंतरच्या वेळेला पुढच्या नक्कीच. गोष्टी जाणून घेण्यासाठी. नक्कीच. धन्यवाद मंडळी.